सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। अगदी तळागाळातल्या लोकांच्यासाठी ज्या उत्स्फूर्तपणे काम करत असतात आपल्या संस्थेच्या माध्यमातून, आणि तुम्हाला सगळ्यांना मी वेगळ्या सांगण्याची गरजच नाही आहे त्यांच्या कार्याबद्दल, पण कुठंही काहीही थोडासा जरी प्रॉब्लेम आहे तिथे त्या मदत करू शकतात असं वाटलं की वनिताताई पहिल्यांदा जातात। एक लक्षात घ्या की माझ्याकडे खूप गडगंज आहे, काही सगळ्या सोयीसुविधा आहेत आणि मी पटकन मदतीला जाणं मला पॉसिबल होतं, पण त्यांचं ते नेहमी मी बघते काय स्वतःला त्रास झाला बाकीचे, म्हणजे जाण्या येण्याचा त्रास असू दे, आर्थिक असू दे, बाकी करून त्या महिलांच्यासाठी नेहमी काम करत असतात आणि म्हणून त्यांचं वेगळं कौतुक आहे। आता दुसरं मी सांगेन की आज आपण जो कार्यक्रम घेतलेला आहे वीर माता आणि उद्योजिका यांचा सन्मान, तर खरं सांगायचं तर वीर मातांचं सन्मान करणं ही तुमचा सन्मान नाही आहे, तो आमचा सन्मान आहे की आम्हाला तुमचा सन्मान करता येतो। कारण आज साध्या साध्या गोष्टींमध्ये आपण बघितलं, एखाद्याला मदत केली तर आपल्याला अपेक्षा असते, अगदी घरात कुणासाठी आपण काही नातेवाईकांसाठी काम केलं एखादं तर आपल्याला अपेक्षा असते की नाही त्यांनी आपलं कौतुक केलं पाहिजे, आपल्याला लगेच ॲटिट्यूड येतो। आज विचार करून ह्या सगळ्यांचे ज्यांच्या घरातले कुटुंबातले कर्ते पुरुष ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान आपल्यासाठी दिलेलं आहे, आज प्राणांचं बलिदान देणं ही सोपी गोष्ट नाही आहे। आणि मला वाईट वाटतं आणि माझ्या या सगळ्या तरुण आहेत,
अगदी आई म्हणतो की आपण मुलाच्या संसारातून आणि कधी धीराने जगतात, धीराने त्यांचा संसार पुढं हे करतात. तुमचा सन्मान करणं हे आमच्यासाठी गरजेचं आहे. जिजाऊमाता राणी लक्ष्मीबाई अहिल्यादेवी होळकर सर्वांना वंदन. आणि व्यासपीठावरील उपस्थित सौ मृणालिनी बाबरताई, उद्योजिका, वनिताताई भंडारे, डॉक्टर, सर्व वीर पत्नी, सर्वांचं स्वागत. आता नीताताईने आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं. मी स्वतः आज आता वीर मठांचा सत्कार करण्यासाठी सांगते. माझे वडील आर्मीमध्ये होते आणि मेजर म्हणून त्यांनी इमर्जन्सीमध्ये काम केलं आणि इंडो पाक, इंडो चायना आणि इंडो बांगलादेश या तिन्ही लढ्या ते खेळलेले आहेत. आणि तेव्हा जी मेडल मिळाली त्यांना, प्रियदर्शनी, जयंती आणि संग्राम, त्या मेडलवरून आमची तिघांची नावं ठेवली गेली. वडिलांचे वडील आजोबाई रिक्रुटिंग ऑफिसर होते आणि चिंचनेर हे माझं बाहेर आहे. चिंचनेरच्या प्रत्येक घराला आर्मीमध्ये असावं असं आग्रही होते ते आणि त्याप्रमाणे ती रिक्रुटमेंट त्यांनी तेव्हा केली होती. आणि माझा भाऊ आर्मीमध्ये पायलट आहे, वहिनी रडार कंट्रोलर आणि भाऊ सेवा. तर असे काका एक लेफ्टनंट कर्नल. तर हे पूर्ण आर्मीचं बॅकग्राऊंड असलेल्या घरातच मी जन्माला आलेली आहे. त्यामुळं ज्या वीरपत्नी आहेत, मला वाटते आवाज तसाहीच आहे, ज्या वीरपत्नी आहेत त्यांना काय गोष्टींना सामोरं जावं लागतं याची मला पूर्णपणे कल्पना आहे. आणि म्हणजे रणांगणात लढणारा आपला नवरा आणि मागे पूर्ण संसार आपण ताकदीनं द्यायचा असतो आणि पुन्हा आपल्या मुलांना तीच ताकद द्यायची असते की तुम्हाला देशसेवा करायची असते. तर हे इतकं सोपं नाही आहे. डोक्यावर टांगती तलवार घेऊन हा संसार करत असतात. तर त्या सर्व वीर पत्नींना माझा नमस्कार. मला एक 2-3 गोष्टीच मी आपल्याला सांगणार आहे आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपण 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि आपले माननीय पंतप्रधान मोदीजी आणि न्यास समितीचे अध्यक्ष पीठाधिपती गोविंदगिरी महाराज यांनी RSS आहे, विश्व हिंदू परिषद आहे, या सगळ्या समन्वयाने प्रत्येक अयोध्येला काही सगळे लोक पोचू शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येक गावी हा कसा उत्सव होईल त्याचं पूर्ण नियोजन केलं आणि प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरापर्यंत ह्या अक्षता पोचवल्या. मला वाटते जगामध्ये हे एक अद्भुत नियोजन आहे की भारतातल्या प्रत्येक गावात प्रत्येक घरापर्यंत या अक्षता पोचल्या आहेत. तर कारण प्रत्येक गावात आपण बघतो प्रभू रामचंद्रांचे मंदिरं असतीलच असं नाही, पण प्रभू रामचंद्र हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत. त्यामुळं त्या व्यक्तीपर्यंत त्या पोचवण्याची ही जी ती वृत्ती आहे की आणि एक संकल्पना आणि एक विशुद्ध विचार त्यातून जे निर्माण झालेलं नियोजन आहे त्यांनी हा एवढा मोठा कार्यक्रम झाला आणि जवळजवळ 7,000 ते 8,000 फक्त संन्यासी लोकांना तिथे आमंत्रित होते. पण प्रत्येक गावामध्ये इतक्या सुंदर जल्लोषामध्ये हा कार्यक्रम केला गेला की पूर्ण भारताचं वातावरण हे राममय झालं होतं. आणि जो 500 वर्ष प्रलंबित प्रश्न होता, आपल्याच रामलल्लांच्या आपल्याच देशामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना आपण करू शकत नव्हतो आणि हे माननीय पंतप्रधान मोदीजींच्या पुढाकारानं ही गोष्ट घडलेली आहे. आणि असं सगळेच आध्यात्मिक गुरु आपल्याला सांगतात की हा कलियुगाचा शेवटचा भाग आहे आणि सतयुग लवकरच येणार आहे. तर मला वाटते ही पहिली चिन्ह आहे की सतयुग लवकरच प्राप्त होणार आहे. आणि त्या दृष्टीनं आपले जे पंतप्रधान मोदीजी आहेत, मी त्यांना तपस्वी राजकारणी म्हणेन, कारण त्यांना स्वतःचा परिवार नाही आहे आणि पूर्ण देश हाच परिवार या विचाराने, या शुद्ध विचाराने ते काम करत असतात. 18 तास काम करत असतात आणि जगभरामध्ये प्रवास करतात. सुरुवातीला ते प्रवासाचा खर्च वगैरे त्यांचा काढला गेला, पण जगभर ते प्रवास करतात
जगामध्ये जे जे उत्तम आहे ते भारतामध्ये कसं होईल आणि ह्याची प्रचिती आपल्याला 10 वर्षामध्ये आली. कारण 10 वर्षापूर्वी आपण अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जो 20व्या स्थानावर होतो आणि जी काही ध्येय धोरणं मोदीजींनी ठेवली त्याच्यानंतर त्याचा परिपाक असं झाला की आपण आज जगामध्ये 5व्या स्थानावर आहे. 10 वर्षामध्ये एवढा पल्ला गाठणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आपण बघतो की त्याचप्रमाणे डिजिटल जे कारभार आहे, ऑनलाईन व्यवहार म्हणतो आपण, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना माहीत नसेल त्याच्यामध्ये आपण 1 नंबरला आहे अख्ख्या जगामध्ये. कारण मोदीजी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा प्रत्येकाला बँक अकाउंट काढायला सांगितले गेले. तेव्हा आपण चर्चा झाली की पैसे नाही, बँक अकाउंट काढायला होतात. पण जेव्हा उज्ज्वल गॅस योजनेचे, नंतर पंतप्रधान किसान योजनेचे सगळे पैसे घरकुल तिथे डायरेक्ट अकाउंट यायला लागले, ती जी पारदर्शकता ठेवली गेली नाही तर आधी शासकीय पैसे हे आपल्यापर्यंत पोचायचीच नाही. म्हणजे स्वतः स्वर्गीय राजीव गांधी म्हणलेले की मी जेव्हा 1 रुपया केंद्रात पाठवतो तेव्हा 5 पैसे येतात अकाउंटला. ही परिस्थिती पूर्ण बदलली आणि चहावाल्यांकडून सुरुवातीला त्यांची हिरवणी केली गेली. पण चहावाल्यांनाच माहिती असते की सामान्यांची प्रश्न काय आहेत आणि सामान्यांपर्यंत योजना का पोचत नाही. त्यामुळे या 10 वर्षात जर आपण बघितलं तर 100% लाभार्थ्यांपर्यंत योजना पोचवणे आणि सर्वसामान्यांसाठी सगळे निर्णय घेतले गेले. कोरोनाचा जर आपण काळ बघितला तर मोदीजींनी सगळ्यात मोठा निर्णय घेतला की भारताची लस ही भारतातच बनेल. आपल्या शास्त्रज्ञांवर त्यांनी विश्वास ठेवला, फार्मास्युटिकल कंपन्यांवर. 9 महिन्यामध्ये लस केली गेली तयार आणि हे जगातलं सगळ्यात मोठं लसीकरण ठरलं. 220 कोटी लोकांना लस दिली गेली. काही पुढे जाऊन 55 गरीब देशांना मोदीजींनी लस दिली आणि त्यानंतर पूर्ण भारताकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आणि पूर्ण जी महासत्ता आहेत, मोठे मोठे जगज्जेते ज्यांना म्हणतो आपण, राष्ट्राध्यक्ष, ते मोदीजींसमोर नतमस्तक होतात की कशा पद्धतीनं भारताची संघटना मोदीजी करत आहेत. कारण त्याच्या आधी आपण बघितलं तर सर्जिकल स्ट्राईकच्या आधी पाकिस्तान आपल्याला कायम ब्लॅकमेल करायचं, चीन बॉर्डरवर कायम घुसखोरी असायची. पण सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तान पूर्ण आपल्या दहशतीखाली आहे. चीनची तीच अवस्था आहे. तर हे जे काही देशाला भक्कम करणं आहे, आपली संरक्षण यंत्रणा भक्कम करणं आहे. चांद्रयान 3 पाठवलं म्हणजे आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीतही अग्रेसर आहोत. खेळाडूच्या बाबतीत बघितलं तर खेलो इंडियाद्वारे आदिवासी आणि रिमोट प्लेसेसमधले कित्येक खेळाडू हे इंटरनॅशनल लेवलला गेलेत. आपली मेडलची क्षमता वाढली आहे आणि सगळ्यात जर जे कुठं काम करत असतील तर ते ह्या उक्तीप्रमाणे नारीणं यत्र पूजन्ते तत्र रमन्ति देवताः, म्हणजे नारी जातीचा जिथे सन्मान होतो तिथं देवता वास करतात असं आपलं शास्त्र मानतं. आणि त्यानुसार आपले मोदीजी हे आपल्या माता भगिनींची अत्यंत मान सन्मान करतात आणि त्यांचं ध्येय आहे. आता 50% आरक्षण नोकऱ्यांमध्ये आहे, तसंच 33% संसदेमध्ये आरक्षण मोदीजींच्याद्वारे केले गेलं. 29 नंतर हे कार्यान्वित होईल. कारण मोदीजींचा नारी शक्तीवर पूर्ण विश्वास आहे. स्वयंसहायता जे गट आहेत त्याच्या माध्यमातून 11 कोटी महिला या बचत गटामध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्या महिला ज्या मजूर वर्गातल्या पण महिला त्या बँकिंगचे व्यवहार शिकलेल्या आहेत. ही छोटी गोष्ट नाही आहे. बँक म्हणजे काय ह्या महिलांना माहीत नव्हतं. पैसे काढणे, बचत करणे आणि मग त्यातून बऱ्याच उद्योजिका बनलेल्या आहेत. आणि ज्या स्त्रियांना PM पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया ही जी काही स्कीम आहे, अन्न प्रक्रियेशी संबंधित कोणत्याही उद्योगासाठी 35% सबसिडी आहे. आणि अच्छा एका महिन्याभरात हा रिपोर्ट तयार होऊन आपल्याला मशिनरी मिळते. त्यासाठी आपण समन्वयक नेमलेले आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून मोदीजींचं ध्येय काय आहे की नारी ही जी आहे तिला मानसन्मान तर मिळालाच पाहिजे, पण तिचं आर्थिक जे आहे ते मजबूत झालं पाहिजे. त्यामुळे तळागाळातल्या महिला कशा सक्षम होतील यावर त्यांची बारकाईनं नजर आहे आणि त्या पद्धतीनं ते कारभार करतात. त्यामुळं आपला हे भाग्य आहे मला वाटतं की असा नेता आपल्याला मिळालेला आहे. त्यांच्याच विचारांनी प्रेरित होऊन आदरणीय देवेंद्रजी आणि एकनाथजी शिंदेसाहेब राज्यात काम करतात. लेक लाडकी योजना जी आहे 2000 एप्रिल 23 नंतर ज्या मुली जन्माला आलेल्या आहेत त्यांचं नुसतं आपण रजिस्ट्रेशन केलं तर वयाच्या 18 वर्षापर्यंत म्हणजे त्यांना 1 लाख रुपये मिळणार आहे. जन्मल्यावर 5व्या वर्षी 7वीत गेल्यावर 10वीत गेल्यावर. त्याचप्रमाणे महिलांना
50% सूट दिली ST प्रवासामध्ये. महिला भरपूर प्रवास करायला लागल्या आणि ST खाताही फायदा झालं. तर महात्मा फुले विमा योजना आहे. 399 रुपये दरवर्षी तुम्ही पोस्टात भरले की 5 लाखापर्यंत तुमची जर काही अपघात असेल, काही आजार असेल तर त्याची सोय हे सरकार करणार आहे. कारण एखाद्याला हार्ट अटॅक आला शेतकऱ्याला किंवा काही दुर्घटना घडली तर अक्षरशः घरदार विकून, शेती विकून हे लोक आपला सगळा संसार दावाला लावून ती ट्रीटमेंट करत असतात. तर हा जो विचार आहे हे सर्वसामान्यांसाठी लढणारे आपले नेते आहेत आणि त्याच धर्तीवर आमदार महेश शिंदे हे काम करतात. आपण जसं मी म्हटलं की ऑनलाईन व्यवहाराबाबत भारत हा नंबर 1ला आहे. आपल्याला फार सवय नाही ना भारत कुठेतरी टॉपला आहे त्याची. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की डायबिटीस या विकारामध्ये पण भारत हा जगामध्ये नंबर 1ला आहे. तर ही परिस्थिती 10-12 वर्षापूर्वी नव्हती. मग ही या 20 वर्षात नेमकं झालं काय? तर आपण जर बारकाईनं अभ्यास केला तर ह्याचं मूळ जे आहे हे तेलामध्ये आहे. 20 वर्षापूर्वी प्रत्येक गावामध्ये तेलाचे घाणे होते. भुईमुगाच्या शेंगा असायच्या, त्या गाळून आणायच्या आणि वर्षाचं तेलाचं घाणं काढलेलं असायचं प्रत्येक घरात. हे घाणे सगळे गायब झालेले आहेत. कारण रिफाईंड तेलाची एक 15-20 वर्षापासून TV वर ॲड यायला लागली आणि मग पोट घातलेले ते नट स्वतःला डॉक्टर म्हणणारे ते सांगायला लागले की ह्यांनी हार्ट अटॅक येत नाही, त्यांनी हार्ट अटॅक येत नाही. पण हार्ट अटॅक येतच नव्हता ॲक्च्युली खेड्यापाड्यात. ही तेलं आली आणि मग हार्ट अटॅक सुरू झाला. हे वास्तव आहे. कारण जगामध्ये जेवढं तेलाचं उत्पन्न होतं त्याच्यापेक्षा जास्त विक्री एकट्या भारतामध्ये होते. तर एवढं तेल येतं कुठून? तर समुद्रातून जे केमिकल निघतं क्रूड ऑइलपासून सॉल्वंट बाजूला केला जातो आणि हे केमिकल 70% तेलात मिसळलेलं आहे. आणि सोयाबीन तेलामध्ये म्हणलं तर वनस्पती तूप आणि पाम तेल ह्याचं अडल्ट्रेशन आहे. आणि हार्ट अटॅकचं मूळ कारण हे पाम तेल आहे. आणि 90% आपली जनता स्वस्त आहे, 100 रुपयांनी मिळतं म्हणून पाम तेल वापरते. सोयाबीन तेल किंवा पाम तेल वापरते. आता सोयाबीन तेलाचं तुम्हाला फक्त हिशोब मी सांगते. एका क्विंटलमधून 15 किलो तेल मिळतं सोयाबीनचं. कमीत कमी 5,000 रुपये क्विंटल हा सोयाबीनचा रेट आहे. त्यातून 15 किलो तेल हिशोब जर काढला तर 330 रुपये किलो हा रेट पाहिजे सोयाबीन तेलाचा. तो रेट आहे 100 रुपये. बरोबर. दुसरं शेंगदाण्याचं जर आपण गणित बघितलं तर 90 ते 120 रुपये किलो हे शेंगदाण्याची किंमत आहे. 3 किलोपासून 1 किलो शेंगदाणा तेल मिळतं. त्यामुळे कमीत कमी 100 ॲव्हरेज झालं तरी 300 रुपये किलो तुम्हाला शेंगदाणा तेल मिळालं पाहिजे. तुम्हाला मिळतं ते 150नी. सगळ्यात सुंदर जमिनीचं 185नी मिळतं. पाण्यासारखी पातळ त्याला आपण रिफाईंड तेल म्हणतो, पण त्याच्यामध्ये सॉल्वंट आहे आणि हे डायबिटीसचं मूळ कारण आहे. त्यामुळं आपल्याला जर 40 नंतरचा डायबिटीसचा खर्च वाचवायचा असेल, कारण डायबिटीस एकदा झाला की डॉक्टर पहिल्या दिवशी आपल्याला सांगतो मरेपर्यंत तुला डायबिटीसच्या गोळ्या खायला लागणार. हेही सत्य नाही आहे. जर तुम्ही तेल बदललं तर ही पूर्ण शरीराची प्रक्रिया रिव्हर्स होते. माझी मैत्रीण आहे, HOD आहे पुणे युनिव्हर्सिटी मराठी विषयाची. कोविडच्या काळात मला 2 वर्षापूर्वी तिचा फोन आला होता की 30 वर्षापासून माझ्या आईला डायबिटीस आहे. मला सुरू झाला माहिती नाही, धारणा केली की आता डायबिटीस बरोबर जगायचं. तिला म्हटलं मी असं काही नाही की तुझ्या आईला डायबिटीस आहे तुला झालाच पाहिजे, पण तू तेल कोणतं वापरते? तर ती राईस ब्रँड तेल वापरत होती. तसंच ते पाण्यासारखं रिफाईंड तेल. तिला मी सहज सांगितलं होतं की तू तेल बदल, लाकडी घाण्याचं तेल सुरू कर. पण तिनं दुसऱ्या दिवशी तिला लाकडी घाण्याचं तेल मिळालं, सुरू केलं आणि 4 महिन्यांनी मी न विचारता तिचा फोन आला. रेग्युलर चेकअप चालू होता. ती म्हणली माझी BP आणि डायबिटीस दोन्ही गोळ्या बंद झाल्या. तर हे वास्तव आहे. ह्यात काहीही अतिशयोक्ती नाही आहे. मी तुम्हाला तिचा नंबर देऊ शकते, मी कधीही फोन करून विचारा. आणि परवा महिन्यापूर्वी तिचा फोन आला की माझ्या शरीरात हलकेपणा आहे, वजन कमी झालं. म्हणजे जे काही त्या तेलाचे साईड इफेक्ट होते ते पूर्ण जायला 2 वर्ष लागली. पण लगेच तुम्ही काय आज तेल खाल्लं म्हणून उद्या तुम्हाला व्याधी होत नाही. हे व्हायला 10-12 वर्ष 20 वर्ष लागत आहे. त्यामुळं आपण जी पहिली बचत आपली जी आपलं स्वयंपाकघराचं बजेट आपल्याकडेच असतं. आपण 100 रुपये ठेवतो, पण आपलं मोबाईल आहे, रिचार्ज आहे, आपले केबलचा रिचार्ज आहे, असे अनेक खर्च आहेत आपले. तिथं आपण काटछाट करत नाही, पण तेलाची म्हणलं तर आपण काटछाट करतो. पण जर आपल्याला आपल्या कुटुंबाचं, आपल्या मुलांचं, आपल्या पतीचं आरोग्य नीट ठेवायचं असेल तर पहिलं आपल्याला तेल बदललं पाहिजे. आणि लाकडी घेऊ शकता. आजूबाजूच्या आपल्या तुमच्या 100 मैत्रिणी किंवा नातेवाईकांमध्ये ही गोष्ट तुम्ही फक्त सांगा. त्यांचं एक 100 लोकांचं तुम्ही पक्का किलो गिऱ्हाईक तर तुम्ही एक लाकडी घाणं घेऊ शकता. त्याच्यासाठी 35% सबसिडी आहे. अगदी 20-25 हजार मिक्सरपासून
ते 1 लाख ते 8 लाखापर्यंत हे कोल्ड प्रेस ऑइल किंवा लाकडी घाणा म्हणून मिळतं, पण ते सुरू केल्याशिवाय आपली तब्येत काही सुधारणार नाही. तर हे खूप मोठं षडयंत्र आहे. अजूनही जग आपल्याला एक मोठी बाजारपेठ म्हणून बघितलं जातं, कारण मोबाईल सगळ्यात जास्त भारतात विकला जातो. तुम्ही अगदी मजुरांच्या घरी जरी बघितलं तर प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. नवरा बायको मूल सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असतो. आणि मी तर बघितलं, जेव्हा मी गणपती उत्सव आणि नवरात्र प्रत्येक ठिकाणी भेटी देत होते, फोटो काढणाऱ्या नवीन युवकाचा मोबाईल हा ॲपलचाच असायचा. माझ्याकडे पण ॲपल नव्हता, तेव्हा मी ह्याला जमलं कसं. तर ते इन्स्टॉलमेंटवर घेतात, मंथली इन्स्टॉलमेंटवर. मग हे जे काही आहे की 1.5 लाखाचा मोबाईल आपण घेतो, पण खाताना पावते खाणार. तर ही मानसिकता बदलली पाहिजे. आणि स्त्रियांचं एक असतं की आपण शोषित असतो, आपल्याकडे दुर्लक्ष केलं म्हणजे आपण फार महान होतो. तर तसं नाही आहे. आपली तब्येत पण चांगली ठेवायची आणि आपल्या कुटुंबाची पण चांगली ठेवायची, कारण आपली तब्येत जोपर्यंत चांगली नाही तोपर्यंत आपण काही आपलं कुटुंब नीट सांभाळू शकत नाही. दुसरी जी भेसळ आहे ती आहे दुधातली. आपलं 15,000 करोड लिटर हे आपल्या देशाचं डेली उत्पादन आहे आणि 65,000 करोड ही डेली विक्री आहे. म्हणजे दिवसाची 50,000 करोड लिटरची भेसळ दुधातली आहे. आणि हा WHO रिपोर्ट आहे की हे दूध पिणाऱ्या 2027पर्यंत हेच दूध जर पीत राहिले भारतीय तर 87% लोकांना कर्करोग होणार आहे. तर हे अत्यंत महाभयानक सत्य आहे. त्यामुळं माहितीतला गवळी असेल किंवा स्वतःची गाय म्हैस असेल तर दूध प्यायचं नाही, तर दूध प्यायचं नाही. दूध नाही पिलं म्हणून आपलं काही बिघडत नाही. प्रोटीनचे अनेक सोर्स आहेत, त्यांनी आपण चांगल्या प्रकारे आयुष्य काढू शकतो. कर्करोगाचं तिसरं कारण आहे ते म्हणजे रासायनिक शेती आणि कीटकनाशकांचा अतिवापर. त्याचा पर्याय प्रत्येकजण रासायनिक शेती करू शकत नाही, पण आपण परस्पर फुलवू शकतो. तुमच्या गार्डनमध्ये, बाल्कनीमध्ये, टेरेसमध्ये किंवा ज्यांना जागा आहे 1-अर्ध्या गुंठ्यामध्ये 5 पालेभाज्या, 5 वेलवर्गीय, 5 फळभाज्या तुम्ही लावल्या, 12 महिने स्वतःसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी पुरेल एवढा भाजीपाला आपण निश्चित करू शकतो. आणि हे सगळं करते जेव्हा मी माझ्या स्वतःसाठी 10 गुंठ्यामध्ये केलं तेव्हा ती मला विक्री करावी लागली. इतकं ते उत्पन्न होतं. म्हणजे भूमिमाता अशी आहे की तुम्हाला तिला 1 पट दिलं तर ती 1000 पटीनं देते. त्यामुळं आपण ह्याचा सगळ्यांनी बारकाईनं विचार करा आणि निसर्गाच्या जेवढं आपण जवळ राहू, कारण तेवढं आपलं आयुष्य आणि हे वाढणार आहे. कारण आता भौतिकता इतकी वाढलेली आहे की आपण नैसर्गिक जगणं आपलं सोडलेलं आहे. त्यामुळे आपल्याला मानसिक त्रास, टेन्शन हे जे आहे ते निसर्गापासून आपण लांब जातो आहे. त्यांनी फौजीची बायको 10 लाखात एक असते आणि आम्ही सगळ्या 10 लाखात एक होतो. देशासाठी सौभाग्याचं लाड लेणं केलं आहे ज्यांनी दान, त्या वीर पत्नींना आहे नेहमी अभिमान. परंतु या समाजाने याचा ठेवावा थोडासा भान. त्याच पत्नीनं दिला आहे, त्याच पत्नीने दिला आहे देशासाठी बलिदान. बद्दल तुमची साथ अशीच कायम राहू द्या. मी प्रथम तुमच्या सर्वांचा आभार मानते. आम्हाला सर्वांना मान दिला इथे. तर माझं एकच मत असं आहे की जसा आम्हाला वीरपत्नींना प्रत्येक ठिकाणी मान मिळतो, सन्मान मिळतो, तसा इतर सर्व महिलांनाही असाच मान मिळावा अशी माझी खूप इच्छा आहे. आता जसं सरकारने आता जी अर्थ निघाले की विधवा स्वतःच पूर्णपणे बंद झाली पाहिजे, तर जसं आम्हाला प्रत्येक गावोगावी हा मान सन्मान मिळतो. हे आता आमचं खूप हे मोठं मानाचं स्थान आहे. तर एवढीच इच्छा माझी आहे की आज सर्वांनाही असाच मान मिळावा. आणि तुमचे खूप खूप आभार आम्हाला सर्वांना बोलू.